नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अनंत देवगिरीकर आणि आज मी तुम्हाला नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न म्हणले. सो आजचा जो 13 नंबर प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेम नंबर 13, पेज नंबर आहे 95. ओके, तर हा प्रॉब्लेम मी तुम्हाला आज सोडून देणार आहे. हा जो प्रॉब्लेम आहे हा खूप सोपा प्रॉब्लेम आहे. याच्यामध्ये काही ज्या कन्सेप्ट आहेत त्या खूप इझी आहेत. ओके, आणि सबस्क्रिप्शन तुम्हाला माहिती, सबस्क्रिप्शन प्रत्येक प्रॉब्लेममध्ये सबस्क्रिप्शन हा अत्यंत महत्त्वाचा पार्ट आहे. आणि तो जर तुम्हाला समजला तर मला वाटतं की नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येऊ शकणार नाही. ओके, सो आजचा जो प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेम नंबर 13, पेज नंबर आहे 95. ओके, तो प्रॉब्लेम आज आपण सोल्युशनला घेणार आहोत. पहिल्यांदा हा प्रॉब्लेम तुम्ही चांगल्या पद्धतीने रीडिंग करून घ्या. रीडिंग केल्यानंतर कशाला स्टार मार्किंग करायचे ते पाहायचे, म्हणजे जे आयटम्स दिसतील त्याला स्टार मार्किंग करून घ्यायचे. ओके, ऍडजस्टमेंट बी केअरफुली तुम्ही समजून घ्यायचे. तुम्हाला कॅपिटल फंड दिलाय का नाही दिलाय हे तुम्ही ऑब्झर्वेशन करून घ्या. जर दिला नसेल तर आपल्याला तो कॅपिटल फंड कॅल्क्युलेशन करायचा आहे. ओके, प्रॉब्लेम रीड केल्यानंतर आपण कशाला स्टार मार्किंग करायचं हे तुम्हाला मी सांगतो, म्हणजे तुम्हाला ते सोपं पडून जाईल. ठीक आहे, तर स्टार मार्किंग जे तुम्हाला करायचं आहे, तुम्हाला बघा प्रॉब्लेम दिलाय पेज नंबर 13 वरती. तुम्हाला एक जय हनुमान व्यायामशाळा म्हणून आहे औरंगाबाद, तर त्यांचा प्रॉब्लेम दिलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंट दिलंय. रिसिप्टला काही गोष्टी दिल्या, पेमेंटला पण काही गोष्टी दिल्या आणि काही ऍडजस्टमेंट दिल्या. ओके, स्टार मार्किंग करून घ्या. मी सांगतो त्याला सबस्क्रिप्शन आहे 2019-20 जे दिले सबस्क्रिप्शन, त्याला स्टार मार्किंग करून घ्यायचंय. डोनेशन्स आहे, एंट्रन्स फी आहे, इन्कम फ्रॉम इन्व्हेस्टमेंट दिलेला आहे, सॅलरी आहे आणि पेमेंट साईडला म्हणतोय, पेमेंट साईडला सॅलरी आहे आणि इन्व्हेस्टमेंट, तर याला तुम्ही स्टार मार्किंग करून घ्या. ओके, आता आपण डायरेक्ट प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करूया. तर आता आपण प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करूया. प्रॉब्लेम सोडवत असताना पहिल्यांदा तुम्ही ऍडजस्टमेंट रीड करायचे. ऍडजस्टमेंट रीड केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की तुम्हाला ऍडजस्टमेंट नंबर जी दिलेली आहे तुम्हाला 3rd नंबर, की त्याच्यामध्ये 1 एप्रिल 2019 चा बॅलन्स दिलाय, म्हणजे ओपनिंगच्या वेळेस तुम्हाला असेट्स दिलेले आहेत. बरोबर आहे, ह्या असेट तुम्हाला ट्रान्सफर करून घ्यायच्या. आपल्याकडे बॅलन्स शीट आहे 1 एप्रिल 2019 ची. आपलं फॉर्मॅटिंग पहिल्यांदा मी तुम्हाला समजून सांगतो. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार केलेलं आहे आपण, त्यानंतर बॅलन्स शीट तयार केलेली आहे आणि अजून एक बॅलन्स शीट तयार केली, ती ओपनिंगची बॅलन्स शीट आहे. आता ही ओपनिंगची का तयार केली, कारण की आपल्या प्रॉब्लेम मध्ये कॅपिटल फंड दिलेला नाही. जर कॅपिटल फंड दिला नसेल तर आपल्याला काय करावं लागतं, तो कॅपिटल फंड कॅल्क्युलेशन करावा लागतो. मग या कॅल्क्युलेशन करत असताना आपल्याला लास्ट इयरच्या ज्या असेट्स आणि लायबिलिटीज आहेत ते आपल्याला घ्यावे लागतात आणि त्यातून आपण हा कॅपिटल फंड आपण कॅल्क्युलेशन करणार आहोत. ठीक आहे, सो तर आपल्याला ऍडजस्टमेंट नंबर 3rd मध्ये आपल्याला असेट्स आपल्याला दिलेल्या काही लायबिलिटीज दिलेल्या आहेत, तर आपण पहिल्यांदा त्या ट्रान्सफर करूया. ठीक आहे, ऍडजस्टमेंट नंबर बघा 3rd मध्ये दिलाय की ऑन 1 एप्रिल 2019 the asset stood as under. the first is land and building 70,000. land and building तुम्हाला 70,000 ची दिलेली आहे, 70,000 ची. तर बॅलन्स शीटच्या असेट्स यांना ट्रान्सफर करायचे. लँड अँड बिल्डिंग पेज नंबर 97 वरती तुम्हाला दिलेले आहे बघा. ओके, लँड अँड बिल्डिंग 70,000 छोट्या बॅलन्स शीट मध्ये. आता हे जे 70,000 तुम्हाला दिलेले आहे, तर हे 70,000 आपल्याकडे ओपनिंगला पण लँड अँड बिल्डिंग आहे आणि क्लोजिंगला पण आहे, म्हणजे आता आपल्याकडे ती लँड अँड बिल्डिंग अवेलेबल आहे, उपलब्ध आहे. म्हणजे हीच लँड अँड बिल्डिंग आपल्याला ट्रान्सफर करायची असेट साइडला. लँड अँड बिल्डिंग ऍडजस्टमेंट आहे, त्याच्यावरती डेप्रिसिएशन सांगितले, त्यामुळे आपण ते इनर कॉलमला मेन्शन करणार आहोत. लँड अँड बिल्डिंग 70,000. ओके, त्याचबरोबर नेक्स्ट जर पाहिलं तुम्ही तर त्याच्यामध्ये तुम्हाला असं दिसेल की फर्निचर 45,000 चं दिले. फर्निचर 45,000 दिले म्हणजे तुम्हाला बॅलन्स शीटच्या असेट्सला मेन्शन करायचे फर्निचर 45,000. ओके, आता हे फर्निचर 45,000 आपण मेन्शन केले. सेम ऍज इट इज फर्निचर आपल्याला असेटला नवीन बॅलन्स शीट जी तयार करणार, त्या बॅलन्स शीट मध्ये पण द्यायचं तुम्हाला फर्निचर. ऍडजस्टमेंट आहे, इनर कॉलमला मेन्शन करायचं 45,000. ओके, तर त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट बघा तुम्ही फर्निचर झाल्यानंतर अजून कुठली तुम्हाला असेट दिसली का, तर कोणत्याही पद्धतीची तुम्हाला असेट दिसत नाही. ठीक आहे, आता येऊया आपण त्याच्यामध्ये रिसिप्टला. रिसिप्टला पाहिजे तर तुम्हाला दिसेल टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. ठीक आहे, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन दिलाय 32,800. हा ओपनिंगचा बॅलन्स आहे, लास्ट इयरच्या बॅलन्स शीटचा बॅलन्स आहे, म्हणजे लास्ट इयरला आपल्याकडे एवढा बॅलन्स होता. म्हणजे याचाच अर्थ की आपल्याला 1 एप्रिल 2019 ची जी बॅलन्स शीट तयार केली, त्या बॅलन्स शीट मध्ये आपण लिहिणार आहोत कॅश इन हँड. ओके, 32,800. ओके, तर 32,800 आपण पूर्णपणे मेन्शन केले.
त्याच पद्धतीने जर तुम्ही रिसिप्टला खाली पाहिलं तर रिसिप्टला तुम्हाला असं दिसेल की त्याच्यामध्ये सबस्क्रिप्शन दिलंय 2018-19चं, बरोबर आहे. 2018-19 म्हणजे 1 एप्रिल 2017 टू 31 मार्च 2019 अशी ही बॅलन्स शीट आहे. आणि आपण जे अकाउंटिंग करतोय ते अकाउंटिंग आहे 1 एप्रिल 2019 टू 31 मार्च 2010 या वर्षाचं आपल्याला बॅलन्स शीट बनवायचं, ठीक आहे. तर आपल्याला त्यांनी सांगितलं सबस्क्रिप्शन जे आहे ते लास्ट इयरचं सबस्क्रिप्शन सुद्धा आपल्याला या वर्षामध्ये मिळालंय. पण लास्ट इयरचं सबस्क्रिप्शन किती दिले तुम्हाला सांगितलं बघा, 4000 दिले. मग त्यामुळे इथं लिहायचंय सबस्क्रिप्शन 4000. ओके, तर हे सबस्क्रिप्शन लास्ट इयरचे, तर लास्ट इयरचं सबस्क्रिप्शन आपण मेन्शन केले. आता पुढे बघा, त्यानंतर तुम्हाला जर पाहिलं तर यामध्ये तुम्हाला पेमेंट साइडला बाय एक्सपेन्सेस फॉर 2018-19 असं दिलेलं आहे बघा. म्हणजे 2018 आणि 19 लास्ट इयरच्या यामधलं जे पेमेंट आहे, गेल्या वर्षी पेमेंट करायला पाहिजे होतं, तर आपण गेल्या वर्षी काही पेमेंट केलेलं नाही, आपण या वर्षी पेमेंट केलेलं. जे गेल्या वर्षी पेंडिंग होतं त्याला आपण आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणतो, बरोबर आहे. आता हा जो आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहे म्हणजे लास्ट इयरचा आहे, तो लास्ट इयरचा आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आपल्याला मेन्शन करायचा आहे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस that is a amount दिलेली 25,000. ओके, तर या पद्धतीने पूर्णपणे आपण ही लास्ट इयरची बॅलन्स शीट तयार केलेली आहे. क्लिअर होत आहे. मी पुन्हा एकदा रिपीट करतो, लास्ट इयर मध्ये ज्या असेट्स होत्या त्या असेट ट्रान्सफर करून घेतलेल्या आहेत. लास्ट इयर मध्ये आपला जो एक्सपेन्सेस पेंडिंग होता यावर्षी आपण पेड करून टाकलेला आहे, त्यामुळे लास्ट इयरचा एक्सपेन्सेस आहे तो 25,000 आपण मेन्शन केलेला आहे, ठीक आहे. तर आपल्याला ही बॅलन्स शीट पूर्णपणे आता क्लोज करायची, ठीक आहे. आता क्लोज करून घ्या. तुमच्या असेटची टोटल येणार आहे 1,51,000. 1,51,800 अशी तुमची अमाऊंट येणार आहे, बरोबर आहे. आता 1,51,800 मधून तुम्हाला 25,000 मायनस करायचे, त्याची अमाऊंट असणार आहे 1,26,800 ही तुमची अमाऊंट येणार आहे. म्हणजे याचा अर्थ की 1,51,800 मधून जर 25,000 मायनस केले, हा जो बॅलन्स येणार आहे याला म्हणणार आहे आपण कॅपिटल फंड. मग इथे मेन्शन करायचंय कॅपिटल फंड. हा जो कॅपिटल फंड आहे हा आपल्याला लायबिलिटीला मेन्शन करायचा आहे कॅपिटल फंड. आता आपल्याला कॅपिटल फंड मिळाला. आता आपण आपल्या रेग्युलर प्रॉब्लेमला सोडवायला काहीच हरकत नाही. 1,26,800, ठीक आहे. तर या पद्धतीने आपण पूर्णपणे ट्रान्सफर केलेला आहे. आता पुढे बघा, आता हे झाल्यानंतर आपण येऊया रिसिप्ट साइडला. आता रिसिप्ट साइडला 1 बाय 1 आपण ट्रान्सफर करून घेऊया, ठीक आहे. पहिल्यांदा दिसतंय तुम्हाला सबस्क्रिप्शन, काही टू बॅलन्स ब्रॉट डाऊन आपण घेतलेलंच आहे, सबस्क्रिप्शन घेतलेलंच आहे. त्यानंतर आता बघा 2019-20चं सबस्क्रिप्शन दिलेलं आहे, दॅट इज इन्कम. इथं लिहायचंय बाय सबस्क्रिप्शन. सबस्क्रिप्शन अमाऊंट इज 2,30,000. ऍडजस्टमेंट दिलेली आहे, ओके. ऍडजस्टमेंट दिलेली त्यामुळे आपल्याला ती ऍडजस्टमेंटसाठी आपल्याला जागा सोडायची आहे, ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे डोनेशन. डोनेशन 60,000चं दिलेलं आहे, दॅट इज युअर इन्कम. ऍडजस्टमेंट दिली का, दिलेली आहे, त्यामुळे इनरला घ्या. डोनेशन अमाऊंट इज 60,000. इनरलाच घ्यायचंय, मेन्शन करायचंय. नेक्स्ट इज रिसिप्ट फ्रॉम एंटरटेनमेंट्स. एंटरटेनमेंट्सद्वारे आपल्याला इन्कम मिळालेलं आहे, त्यामुळे इन्कमला मेन्शन करा. ऍडजस्टमेंट नाहीये त्यामुळे आउटरला घ्या. एंटरटेनमेंट अमाऊंट इज 40,000. आउटरला मेन्शन करायचंय. नेक्स्ट इज इंटरेस्ट ऑन एफडी. इंटरेस्ट ऑन एफडी म्हणजे आपल्याला एफडी वरती इंटरेस्ट मिळाले, इन्कम आहे ते पण मेन्शन करा. इनरला घेतलं तरी चालेल, आउटरला घेतलं तरी चालेल. इंटरेस्ट ऑन एफडी, ठीक आहे. आउटरला घेऊन टाका. अमाऊंट इज 3,000. नेक्स्ट इज एंट्रान्स फी. एंट्रान्स फी पण तुम्हाला इन्कम आहे, इन्कमला मेन्शन करायचंय बाय एंट्रान्स फी. अमाऊंट इज 50,000. इनर कॉलमला मेन्शन करा. ऍडजस्टमेंट आहे. आणि दिस इज द लास्ट इन्कम फ्रॉम इन्व्हेस्टमेंट. ओके, जी इन्व्हेस्टमेंट केली त्याच्यावरती इन्कम मिळालेला आहे, ओके. ते इनरला घेतलं तरी चालेल किंवा आउटरला घेतलं तरी चालेल. इन्कम फ्रॉम
इन्व्हेस्टमेंट अमाऊंट इज 1000. ओके, तर या पद्धतीने आपण रिसिप्टचं पूर्णपणे इन्कम साइडला मेन्शन केलेलं आहे. आता पेमेंट कडे येऊया. पेमेंट कडे आल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की पेमेंट मध्ये काय काय दिलं. पहिल्यांदा दिसते सॅलरी दॅट इज युअर एक्सपेंडिचर मेन्शन करायचंय टू सॅलरी. ऍडजस्टमेंट आहे इनर कॉलमला मेन्शन करायचंय 50,000. नेक्स्ट इज लाइटिंग दॅट इज युअर एक्सपेंडिचरला मेन्शन करायचंय टू लाइटिंग. Amount is 10,500. Next is general expenses. Expenditure आहे, एक्सपेंडिचरला मेन्शन करायचंय 20,000. नेक्स्ट इज मेंटेनन्स चार्जेस 40,000. मेंटेनन्स चार्जेस amount is 40,000. Next is entertainment expenses 35,000 expenditure आहे. Next is printing and stationery 7,000. नेक्स्ट इज एक्सपेन्सेस फॉर 2018-19. हे ऑलरेडी आपण एक्सपेन्सेस घेतलेला आहे त्यामुळे आपण तो मेन्शन करणार नाही. ठीक आहे. त्यानंतर बाय इन्व्हेस्टमेंट आहे. इन्व्हेस्टमेंट दॅट इज युअर असेट्सला मेन्शन करायचं इन्व्हेस्टमेंट. ऍडजस्टमेंट आहे त्यामुळे इनर कॉलमला घ्या 1,50,000. नेक्स्ट इज 8% फिक्स्ड डिपॉझिट विथ वाई अर्बन बँक लिमिटेड. आपण वाई अर्बन मध्ये इन्व्हेस्टमेंट केली 50,000 ची 8% नी. ते तर याचे 8% फिक्स्ड डिपॉझिट दॅट इज युअर इन्व्हेस्टमेंट. अमाऊंट इज 50,000. इनर कॉलमला मेन्शन करा. and this is the last buy balance carried down 33,300. okay, that is a cash in hand. amount is 33,300. ओके, तर या पद्धतीने आपण रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंट पूर्णपणे ट्रान्सफर केलेला आहे, पोस्टिंग केलेला आहे. ठीक आहे. तर आता आपल्याला काय करायचं की आता वन बाय वन आपण ऍडजस्टमेंट क्लिअर करणार आहोत. आता पेज नंबर जे 96 आहे, पेज नंबर 96 वरती तुम्हाला पहिली ऍडजस्टमेंट दिली ती बघूया आपण काय होते. जय हनुमान व्यायामशाळा हॅज 5,000 मेंबर्स पेइंग अॅन्युअल सबस्क्रिप्शन 50 each. जय हनुमान व्यायामशाळा आहे त्याच्यामध्ये जवळजवळ 5,000 मेंबर्स आहेत आणि त्या प्रत्येक मेंबर कडून आपण काय केले 50 रुपीज आपण काय केले कॉन्ट्रीब्युशन गोळा केले, सबस्क्रिप्शन गोळा केले. म्हणजे आपण काय करणार बघा लक्षात घ्या. 5,000 मेंबर इंटू जर 50 केलं तर तुमची जी अमाऊंट येणार आहे ती येणार आहे 25,000. ओके, सॉरी 2,50,000. 2,50,000 म्हणजे टोटली त्या व्यायामशाळेमधून पैसे जे मिळणार होते ते 2,50,000 रुपीज इयरली मिळणार होते. पण एक्झॅक्टली मिळाले किती 2,30,000 दॅट इज इन्कम. एवढेच फक्त मिळाले. पण 2,50,000 मायनस 2,30,000 दॅट इज 20,000. अजूनही आपल्याला 20,000 मिळाले नाही, मिळणार आहे, मिळायचे आहे. दॅट इज आउटस्टँडिंग. म्हणजे याला काय म्हणणार आउटस्टँडिंग. आणि आउटस्टँडिंग काय करतो आपण ऍड करतो. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 20,000 आउटर कॉलमला घ्यायचे 2,50,000. ओके, आता हे मेन्शन केलं. आता इन्कम वाढलंय 20,000 चा इफेक्ट द्यायचा आहे. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 20,000. ओके, तर या पद्धतीने आपण हे पूर्णपणे ही ऍडजस्टमेंट नंबर 1 ची जी ऍडजस्टमेंट ती क्लिअर केली. नेक्स्ट आहे नंबर 2 ची आउटस्टँडिंग सॅलरी 12,000. 12,000 ची सॅलरी दिलेली ऍड करायची आपण. बरोबर आहे, ऍड करून घ्या. ऍड आउटस्टँडिंग सॅलरी 12,000 62,000 आउटस्टँडिंग आपण ऍड करतो. फायनल अकाउंट मध्ये जसं ऍड करतो तसं तिथे ऍड करायचंय. आणि दुसऱ्या पेड बॅलन्स शीटच्या लायबिलिटीजला मेन्शन करायचंय आउटस्टँडिंग सॅलरी
12,000 सॉरी 2,000 सॉरी 12,000 असेल 12,000. नेक्स्ट ऍडजस्टमेंट नंबर थर्ड बघा. ऍडजस्टमेंट नंबर थर्डचा आपण पोस्टिंग केलंय 70,000 45,000, त्यामुळे ते क्लिअर झालंय. पण नंतर सांगितलंय डेप्रिसिएट द अबव असेट ऍट द 10% पर ॲनम. प्रत्येक असेट वरती तुम्हाला डेप्रिसिएशन जे दिलंय तर 10% दिलेलं आहे. मग आता 10% डेप्रिसिएशन कसं कॅल्क्युलेशन करायचंय? लेस डेप्रिसिएशन ऍट द रेट 10% लेस डेप्रिसिएशन ऍट द रेट 10%. ओके, तर या पद्धतीने तुम्हाला डेप्रिसिएशन पूर्णपणे कॅल्क्युलेशन करायचंय. आता 7,000 वरती डेप्रिसिएशन 10% कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुमची अमाउंट येणार आहे 70,000 वरती जर केल्यानंतर अमाउंट येणार आहे आउटर कॉलमला 63,000. हे डेप्रिसिएशन आहे. दुसरा इफेक्ट एक्सपेंडिचर बाजूला मेन्शन करायचंय. टू डेप्रिसिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग अमाउंट इज 7,000. ओके, सेम ॲज इट इज फर्निचर वरती 45,000 वरती 10% कॅल्क्युलेशन करायचंय 4,500. अमाउंट इज 40,500. मग आता हे 4,500 डेप्रिसिएशन पुन्हा एकदा मेन्शन करायचंय. टू डेप्रिसिएशन ऑन फर्निचर अमाउंट इज 4,500. टोटल करा 11,500. तर या पद्धतीने आपण डेप्रिसिएशन पूर्णपणे असेटचं कॅल्क्युलेशन केलेलं आहे. ठीक आहे, आता पुढे बघा, पुढची ऍडजस्टमेंट बघा. इन्कम अॅक्युअर्ड ऑन इन्व्हेस्टमेंट दॅट इज 2,000. बरोबर आहे, जी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे बाबा इथे इन्व्हेस्टमेंट दिलं त्या इन्व्हेस्टमेंट वरती आपल्याला जे 2,000 त्यांनी सांगितलंय अॅक्युअर्ड आहे म्हणजे मिळायचे आहे. ओके, आउटस्टँडिंगच धरायला लागेल. मग आपल्याला काय करायचं आउटस्टँडिंग प्रमाणे ऍड करावं लागेल. ऍड काय सांगते अॅक्युअर्ड इन्कम दॅट इज अमाउंट इज 2,000. आउटर कॉलमला येणार आहे 1,52,000. ओके, आता हे जे 2,000 इन्कम आहे इन्कम झालंय म्हणजेच याचा अर्थ की इन्कमशी संबंध आहे. बरोबर आहे, बाय अॅक्युअर्ड इन्कम 2,000. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा ऍडजस्टमेंट काय दिलेले आहे. 50% एंट्रन्स फी आणि 60% डोनेशन फी शुड बी कॅपिटलाइज. एंट्रन्स फी 50% सांगितली तुम्हाला. ठीक आहे, आता एंट्रन्स फी कुठे इथे याच्यावरती 50% सांगितलं म्हणजे लेस करायचं. लेस 50% कॅपिटलाइज म्हणजे कॅपिटल मध्ये आपण ऍड करतो. ठीक आहे, मग आता 50% किती येणार आहे 25,000. आउटरला येणार आहे 25,000. आता हे कॅपिटलाइज करणं म्हणजेच कॅपिटल मध्ये ऍड करणं. ह्या कॅपिटल मध्ये ऍड करायचे ऍड एंट्रन्स फी दॅट इज 25,000. ओके, सेम ॲज इट इज. नंतर बघा डोनेशन वरती 60% सांगितलेले. डोनेशन वरती 60% डेप्रिसिएशन हे करायचे कॅपिटलाइज करायचं. 60% कॅपिटलाइज. ओके, किती येणार आहे 36,000 येईल तुमचे. मायनस केल्यानंतर 24,000. ओके, आता हे 36,000 जे कॅपिटल सांगितले पुन्हा कॅपिटल मध्ये ऍड करायचे. ऍड डोनेशन्स 36,000. ओके, अजून कोणती ऍडजस्टमेंट दिसली का तुम्हाला? तर एक ऍडजस्टमेंट राहिलेली आहे ती म्हणजे हिडन ऍडजस्टमेंट, इम्प्लाइड ऍडजस्टमेंट असं आपण म्हणतो. 8% फिक्स डिपॉझिट सांगितलंय. 8% आहे म्हणजे हिडन ऍडजस्टमेंट आपण त्याला म्हटलं जातं. आता जर 50,000 वरती 8% जर कॅल्क्युलेशन केलं तर किती होणार आहे 4,000. म्हणजे याचा अर्थ की आपल्याला 4,000 काय मिळणार आहे एफडी वरती इंटरेस्ट मिळणार आहे. बरोबर आहे, मग आपण इथे काय करणार इंटरेस्ट मिळणार आहे म्हणजेच काय करणार आहे ऍड इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. ओके, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. मग जर मी 50,000 वरती 8% कॅल्क्युलेशन केलं तर 4,000 येतात. म्हणजे मला अकॅडमिक इयर किंवा आपलं फायनान्शियल इयर जे आहे 2019 to 20 1 एप्रिल 2019 टू 31 मार्च 2020 या इयर मध्ये आपल्याला टोटली फिक्स डिपॉझिट जे वाई बँकेमध्ये केलेले ते आहे 50,000.
50,000 वरती आपल्याला 8% इंटरेस्ट मिळायला पाहिजे होतं 4,000, बरोबर आहे. परंतु जर विचार केला तर तुम्ही रिसिप्ट साइडला बघा, रिसिप्ट साइडला तुम्हाला मेन्शन केलेलं बघा इंटरेस्ट ऑन एफडी 3,000. मग आपल्याला 4,000 पैकी 3,000 आपल्याला काय झालं इंटरेस्ट मिळालेला आहे, ऑलरेडी मिळालेला आहे. मग 4,000 पैकी 3,000 मिळालेलं आहे, मग किती मिळालेलं आहे 1,000. म्हणजे 1,000 आपल्याला मिळालेलं आहे, मिळायचे आहे, मिळणार आहे, म्हणजेच ते झालं एक प्रकारचं आउटस्टँडिंग. म्हणजे 1,000 आपण त्याच्यामध्ये काय करणार आहे ऍड करणार आहे, म्हणजेच टोटल येणार आहे 51,000. ओके. आणि हे जे 1,000 आहे तर तुम्हाला इन्कम साइडला मेन्शन करायचंय बाय इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट दॅट इज 1,000. ओके. तर या पद्धतीने आपण पूर्णपणे ही शेवटची ऍडजस्टमेंट होती, या पद्धतीने आपण पोस्टिंग केलेलं आहे. पोस्टिंग केल्यानंतर ऍडजस्टमेंट पण क्लिअर केलेले आहे. आता आपण टॅलीला जाऊया. टॅलीला जात असताना पहिल्यांदा आपल्याला इन्कमची टोटल करायची, त्यातून एक्सपेंडिचरची टोटल मायनस करायची. ठीक आहे. तर आपण पहिल्यांदा इन्कमची टोटल करू. ऑलरेडी तुम्हाला पुस्तकामध्ये रेडीमेड टोटल दिलेले सेम टोटल येणार आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे तुम्हाला काही कॅल्क्युलेशन करायची गरज नाही, कॅल्क्युलेशन करा तुम्ही. ओके. तर इन्कमची टोटल असणार आहे तुमची 3,46,000. ओके. तर 3,46,000 ही तुमची झाली इन्कमची टोटल. आता इन्कमची टोटल सेम ऍज इट इज तुम्हाला इथे मेन्शन करायची 3,46,000. आता 3,46,000 आहे, ह्याच्यातून तुम्हाला काय करायचं एक्सपेंडिचरची टोटल मायनस करायची, आणि तुमची एक्सपेंडिचरची जी टोटल आहे ती किती आहे 1,80,000. ती टोटल असणार आहे तुमची 1,86,000. म्हणजे तुम्ही जर ह्याची टोटल केली पूर्णपणे एक्सपेंडिचरची टोटल केली तर तुमची टोटल आहे 1,86,000. मग तुम्हाला काय करायचंय 3,46,000 मधून, म्हणजे 3,46,000 मधून जर तुम्ही 1,86,000 मायनस केले तर तुमची अमाऊंट असणार आहे 1,60,000. ओके 1,60,000. आता ही 1,60,000 जी अमाऊंट आली त्याला म्हणणार आपण सरप्लस. मग इथं मेन्शन करायचं आपण 1,60,000 आणि इथं लिहायचं सरप्लस. ओके. मग हा जो सरप्लस आहे, मग हा सरप्लस आपण काय करतो कॅपिटल फंड मध्ये आपण काय करतो ऍड करतो. ऍड करायचं ऍड सरप्लस अमाऊंट इज 1,60,000. ओके. आता पूर्णपणे कॅपिटल फंड, एंट्रन्स फी, डोनेशन, सरप्लस ह्या सर्वांची टोटल तुम्हाला करायची आणि तुम्हाला आउटर कॉलमला मेन्शन करायची. ती टोटल असणार आहे 3,47,800. 3,47,800 ही तुमची टोटल असणार. ठीक आहे. मग आता काय करायचं तुम्हाला असेटची टोटल आणि लायबिलिटीची टोटल तुम्हाला पूर्णपणे करून घ्यायची. असेटची टोटल असणार आहे 3,59,800. 3,59,800 ही जी टोटल आहे ही तुमची बॅलन्स शीटच्या असेटची आणि लायबिलिटीची पूर्णपणे टोटल असणार आहे. ठीक आहे. तर या पद्धतीने हा जो प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम आपण जे हनुमान व्यायामशाळा जे आहे औरंगाबादचं त्यांचं आपण बॅलन्स शीट तयार केलेली आहे. बॅलन्स शीट तयार करत असताना आपण काय काय पद्धतीने कशा पद्धतीने ट्रान्सफर केलेले, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट कशा पद्धतीने ट्रान्सफर केले, त्यानंतर ऍडजस्टमेंट कशा पद्धतीने सॉल्व्ह केले हे तुम्हाला समजलंच असेल. ठीक आहे. तर या पद्धतीचा हा आपला सॉल्व मधला 13 नंबरचा प्रॉब्लेम आहे, पेज नंबर 95. ओके. हा तुम्हाला छान पद्धतीने समजलाच असेल. ओके. थँक्यू सो मच.